हे पहा, तुम्हाला पण प्रत्येकाला बहीण आहे, आपणही बघतो. स्त्रियांचं एक आहे की त्यांचा विश्वास असला तर तो विश्वास कायम असतो. त्याच्यामुळे त्यांनी काही एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री जरी नसले तरी कुठेही सारखं सांगितलेले सातत्याने की मला लाडका भाऊ हे म्हणून सुद्धा भूमिकेचं स्वतःला खूप समाधान आहे, अभिमान आहे. आणि आज ना उद्या पैसे दुसऱ्या पण मार्गाने त्यांना आर्थिक सक्षमीकरण करायचं असेल त्यांना मिळू शकतात असं मला वाटतं. हे सर्व प्रदीप काय झालं आहे, खूप म्हणजे विरोधी पक्षाचं जे खोटं नॅरेटिव्ह आहे की महिलांच्या मनात असेल, महिलांच्या मनात तसे, तेच तुमच्यावरती खूप त्याचा प्रभाव पडतो असं मला वाटतं. नाही, तुम्ही मगाशी बोलताना एक बोललात की महिलांना 2100 रुपये म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं सरकारने जाहीर केलं होतं विधानसभेच्या आधी, म्हणजे माहितीने जाहीर केलं होतं. पण कधी देऊ असं काही सांगितलं नव्हतं, पण त्याचा आता गैरवापर केला जातो विरोधकांचा. माझा प्रश्न असा आहे की 2100 रुपये मिळणार कधी? आता 5 वर्ष वाट बघायला लागेल आपल्याला त्यासाठी. आत्ताच कसं सांगणार? हा पहिला अर्थसंकल्प आहे. आत्ता तुम्ही काय सांगताय, एक मूल आता पहिलीत आले त्याला सांगताय की 5वीतला पाढा तू कधी म्हणणार, तर म्हणतील जेव्हा योग्य वेळ येईल त्याला म्हणतील ना. ते असं इतकं ते हे नाही आहेत, काय म्हणायचं, आचारसंहितेत सापडणार नाही. ते म्हणतील एक दिवस उशिरा झाला की म्हणून आधीच त्यांनी देऊन टाकले ते वेळेवर, एकाच्या ऐवजी 2 हप्ते दिले, आचारसंहितेत मिळाले नाही तर पुढे कॉम्पेन्सेट केलं. त्यामुळे स्त्रियांना आता स्त्रिया शहाण्या झाल्या, त्याच्यावर तरी तुम्ही एकमत करा की त्यांना जो कोण आपल्याबरोबर उभा राहिला त्याच्यात त्यांना वोटिंग केलेलं, शोधून वोटिंग केलं. नाहीतर मग लोकसभेच्या निकाल एवढे विधानसभेत बदललेच गेले नसते. पण माझं म्हणणं असं आहे की मी तुमच्यावर पूर्वी बोललेली आहे की त्यांच्या राजकीय सक्षमीकरण केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्या दृष्टीने आमचा सातत्याने महिलांच्या बरोबर आता मी स्वतः एक दौरा सुरू करणार आहे. दर महिन्यामध्ये 6 जिल्हे असं करून मी पुढच्या 6 महिन्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये जाऊन येणार आहे. तिथे लाडकी बहीण सन्मान योजना कार्यक्रम असं करून त्यांच्याशी संवाद साधणार आहे. शासनाच्या बरोबर बैठक घेऊन ही 5 जी डिपार्टमेंट आहेत, आदिवासी कल्याण, आरोग्य, महिला बालकल्याण, सामाजिक न्याय, आता पाणी टंचाई असल्यामुळे त्या महसूलच्या संदर्भात त्या प्रत्येक गोष्टीचा आढावाही एका बैठकीमध्ये घेणार आहे, पत्रकारांशी बोलणार आहे आणि शिवसेना महिला आघाडीची मीटिंग घेणार आहे. तर जनजागृती ही सगळ्यांनीच केली पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला असं वाटतं का की जर शिंदे साहेब सीएम असते तर 2100 रुपये त्याच सीएम झाले असते तर त्याच महिन्यापासून मिळायला सुरुवात झाली असते? आता कोण बोलते सांगा जरा मला. असं मला काय वाटतंय की शेवटी तिघांनी मिळून आणि सगळ्या कॅबिनेटनी मिळून त्यांची आर्थिक परिस्थिती बघून निर्णय घेतलेला आहे. आणि जे निर्णय होत आहेत ते फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि अजितदादा या तिघांच्या एकमतातूनच होत आहेत निर्णय. त्याच्यामुळे शिंदे साहेब असते तर त्यांनी काय केलं असतं किंवा काय नाही त्याच्यावर आत्ता भाष्य करणं योग्य होणार नाही. पण तरी मला वाटतं की ते शिकस्त करतील आणि लवकरात लवकर 2100 रुपये मिळतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.